नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, हे बघा, ही साच्यावरची फुलं बनवलेली आहेत ना, ती माझ्याकडे जास्त झालेली आहेत. ह्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे आता, की एक छोटासा रुमाल बनवायचा आहे, म्हणजे मिक्सरवर वगैरे असं झाकण टाकायला. त्याच्यामुळे चला तर मग आता आपण हे सुरुवात करूया. हे बघा, ही फुलं आहेत ना, हे आपल्याला जॉईन करायचे. कशी जॉईन करायची तुम्हाला मी दाखवते. हे बघा, पहिलाच एक मी जॉईन करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे फूल असं सरळ करून घ्यायचं आहे. हे पलटी आहे बघा. मग हे सरळ करून घेतलं ना का हे पण आपलं सरळ फूल आहे बघा. मग ह्याच्यावर हे असं पलटी करायचं आहे असं. हां, आणि मग सुईवर धागा घ्यायचा. दाखवते कसा घ्यायचा आहे तो आपल्याला. हा आहे माझ्याकडे धागा. तर हा धागा आहे ना, आपण ह्याला गाठ मारून घ्यायची आहे बघा. अशी गाठ मारून घ्यायची आहे. एक अशी एक गाठ मारली की दुसरी पण मारायची. आणि मग हे आपण पलटी केलेलं जे फूल आहे ना, हे असं आहे बघा, ते असं पलटी करायचं आपल्याला. म्हणजे कसं करायचं दाखवते तुम्हाला मी. हे बघा, हे जे आपले 5-5 पाकळे घेतलेले होते ना, हे तर त्याच्यामध्ये हे 5 पाकळ्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या 5 पाकळ्यामध्ये घालायचं आहे बघा. आणि असं आपल्याला हे जॉईन करायचं आहे. बघून घ्या. हे बघा, एक सुईतून धागा काढायचा आणि एक वरती फक्त गाठ घ्यायची बघा. आणि अजून एक परत गाठ घ्यायची आणि हे पुन्हा फिरून ह्या पाकळ्यातून पुन्हा काढायची सुईवरती आणि ही एकदा अजून गाठ घ्यायची. हे बघा, आता 1 2 3 हे वरती सुईवरती मी साखळ घेतलेली आहे. तसंच सुईवरती धागा घ्यायचा आहे आणि ही बाजूची जी ही आपली पाकळी आहे ना, तर ह्या पाकळ्यामध्ये घालायचं आहे 5 पाकळ्यामध्ये. नंतर ही बाजूची आहे ना 5 पाकळ्याची जागा आपल्याकडे, हे 5 पाकळ्या आहेत बघा, धागे आलेले आहेत आपले. ह्या 5 पाकळ्यामध्ये घालायचं आहे पुन्हा असं म्हणून. असं पुन्हा जॉईन करायचं आपल्याला. हे बघा, हे बघा, हे असं जॉईन करायचं. हे धागा काढायचा बाहेर. परत 1 2 आणि 3 परत सुईवर धागा घ्यायचा आपल्याला आणि हे परत 5 पाकळ्या आपल्याला. हे बघा, हे सुईवरती परत 5 पाकळे घ्यायचे आहेत आणि ह्या फुलाचे हे परत 5 पाकळे असे मिळून आपल्याला हे जॉईन करायचं आहे. हे बघा, आता हे फूल आपलं जॉईन झालेलं आहे. अजून एकदा घेऊया आपण, म्हणजे घट्ट होईल, असं होणार नाही. हे बघा, 1 आणि 2 आणि इथून आपल्याला हे बघा कैचीशी कापायचं आहे. हे कैचीशी कापलं की धागा असा खेचून घ्यायचा आहे. म्हणजे हे आपलं असं जॉईन झालेलं आहे फूल बघा. हे करते एवढं आणि मग तुम्हाला पुन्हा दाखव. हे बघा, हे आपल्याला हे अशी गाठ मारून घ्यायची आहे. पहिल्यांदा खेचायचा आहे हा धागा, नंतर पुन्हा एक गाठ मारायची, हे खेचायचं, अजून एक गाठ मारायची. म्हणजे हे 3 गाठी झाले. हे 3 गाठी झाले. त्याच्यानंतर हे आपले ही जी आपली फुलं आहेत ना, ते हे पाकळ्या आपल्याला 1 2 आणि हे 3 असे घ्यायचे. त्याच्यामुळे हे मोजून घ्यायचे आहेत आपले. हे 5 आहेत धागे ह्याच्यावरती, हे 5 आणि तसेच हे पण 5च घ्यायचे आपल्याला. हे बघा, 5-5च आलेले आपल्या एका एका फुलाला. असं खेचून घ्यायचं आहे आपल्याला. खेचून घ्यायचं आहे आपल्याला. ही एक गाठ मारली, परत एक सुईवर धागा घेतला, परत एक गाठ मारली, परत बाहेर काढलं की हे फिट्ट झाले. आता हे साखळी घ्यायची त्याच्या सुईवरती. 1 2 आणि अशी हे 3 साखळी झाली की एक परत धागा घ्यायचा. परत हे 5 कुठे आहेत ते धागे शोधायचे आपल्याला. हे बघा, हे 5 आहेत आपले धागे आणि हे कुठे 5 आहेत ते बघायचे आपल्याला. हे बघा, हे 5 घ्यायचे, हे 5 घ्यायचे, असे आपल्याला जॉईन करायचे पुन्हा एकदा. हे बघा, इथून असं जॉईन केलं ना की हा पूर्ण धागा
धाग्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. परत एक सुईवर धागा घ्यायचा, पुन्हा त्याच पाकळ्यामध्ये डबल घ्यायचं आहे, म्हणजे उसळणार नाही. हे बघा, हे झालं काढून बाहेर. आता परत 3 साखळ्या, 1 2 आणि 3. परत सुईवर धागा घेतला आपण. परत आपल्याला 5 पाकळी शोधायचे आहेत. कुठे आहेत ते बघा. हे बघा, हे आपले परत 5 पाकळ्या आहेत. हे आपोआप दिसत आहेत ते आपल्याला बघा. इथून पण हे दिसत आहेत 5. हे बघा, हे असे 5-5 घ्यायचे आहेत. 1 मिनिट, हां, इथून घ्यायचं आहे धागा. हे बघा, हे 5 असे आपल्याला हे 5-5 जॉईन करायचे एका ठिकाणी. आणि हे इथून अशी सुई बाहेर काढायची. हे परत एकदा घ्यायची, परत एकदा खाली घालायची सुई, परत एकदा बाहेर काढायची. असं म्हणजे फिट होईल जास्त. 1 आणि 2 साखळी ओढायची आणि आपल्याला हा धागा कापून घ्यायचा आहे. आता हे पुढचं मी तुम्हाला दाखवते करून झाल्यावर. हे बघा मैत्रिणींनो, माझ्या थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि लाल बटन दाबायला विसरू नका. आणि अजून जर तुम्हाला ह्याच्यामध्ये शो करायचं असेल तर इथं एक साखळ घ्यायची, इथून इथं एक साखळ घ्यायची, सफेद धागा, इथून एक साखळ घ्यायची आणि इथून एक साखळ घ्यायची. तशीच इथून पण साखळ घ्यायची आणि इथून घ्यायची, म्हणजे ना चांगलं दिसेल. पण मी हे उरलेली फुलं होती माझ्याजवळ, त्याच्यासाठी मी हा बनवलेला आहे. मिक्सरवरती झाकण टाकायला बघा किती सुंदर झालेलं आहे बघा. तुम्ही फुकट जाऊ नये ना, वाया जाऊ नये ना ही फुलं, त्याच्यासाठी मी बनवलेलं आहे. तुम्ही हे करू शकता. एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा मैत्रिणींनो. धन्यवाद.